गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मनुष्याचं आनंदी जीवन जगायचं असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये काही सूत्र आहेत ना, ती मनुष्यानं निर्माण करायला हवी। ती कोणती सूत्र आहेत बरं? की ज्या सूत्रानं मनुष्याचं दुःखमय जीवन आहे ना ते आनंदी होऊन जाईल। म्हणजे बघा, ही 6 सूत्र आहेत। ही 6 सूत्र मनुष्याच्या जीवनामध्ये त्याने अवलंबली ना तर भक्तिमार्गसुद्धा व्यवस्थित होतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंदसुद्धा निश्चित होतो। पहिली गोष्ट म्हणजे माणसानं कमी बोलायला हवं। जर मनुष्य या वैखरीवर ताबा असेल ना तर मनुष्याच्या जीवनामध्ये हा अंधकार निघून प्रकाशाकडे मार्ग दिसू लागतो। पण मनुष्य तसा करतो का बरं? मनुष्य कधीच वैखरीवर ताबा ठेवत नाही। मग मनुष्याला जे नको ते बोलणं येतं आणि जेव्हा नको ते निरर्थक बोलणं येतं ना तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असतं। कारण जे निरर्थक बोलणं असतं ते समोरच्याची किंमत कमी करत असतं आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा अधोगतीच निर्माण होते ना। म्हणजे जर आपण दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतो मग आपल्या जीवनात सुद्धा वाईट विचारच येणार ना, कारण हा कर्माचा फेरा आहे। जसे तुम्ही कराल ना तसंच तुमच्या जीवनामध्ये घडतं। दुसरी गोष्ट म्हणजे तक्रारी कमी करा। जेव्हा मनुष्य आहे ना जीवनामध्ये तक्रार करणार नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड करणं, पण हे होतं का बरं? नामस्मरण नसल्यामुळं, जास्त बोलण्यामुळं या गोष्टी घडतात ना। तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये भीती धरू नका, धैर्य ठेवायला हवं। पण मनुष्य मात्र भयभीत कधी होत नाही बरं? जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ साधतो ना, पण ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ नसतो, भक्तिमार्ग नसतो, तो घाबरलाच जातो ना। म्हणून मृत्यूचं भय तुमच्या जीवनामध्ये नसेल ना तर तुमचं जीवनसुद्धा आनंदी होतं। आणि हे होईल कधी बरं? जेव्हा आपण समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करू तेव्हाच होईल ना। पुढची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये सुख हवं असेल ना तर जीवनामध्ये आपल्या ह्या हसणं वाढवायला हवं। पण ह्या हसणं सध्या राहिलेलं आहे का? अजिबात राहिलेलं नाही। कारण या पैशाच्या लोभापायी आहे ना मनुष्य अजून डिप्रेशनमध्ये जात आहे, आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहे। हे होतं का बरं? हे होतं अहंकारामुळं, मीपणामुळं। मनुष्य जास्त पैसे कमवण्याचा विचार करतो, जास्त पैशांच्यासाठी मनुष्य आपली नीतिमूल्य आहेत ना सर्व काही विसरून जातो। मग तुमच्या जीवनामध्ये हसू येईल का बरं? तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल का बरं? पुढची गोष्ट आहे समाधानी राहा। पण मनुष्य समाधानी का राहत नाही बरं? कारण जे स्वतःकडं आहे ना ते स्वतःकडं असणाऱ्या गोष्टीमध्ये तो कधीच समाधानी राहत नाही। तो दुसऱ्यांकडे जे पाहतो ते माझ्या आयुष्यामध्ये कसं येईल ना ते मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते येतं का बरं? कधीच येत नाही। म्हणून जे स्वतःकडे आहे ना तेच तुमच्या सर्वश्रेष्ठ आहे। जर त्याच्यामध्येच तुम्ही आनंद मानत असाल ना तर तेच समाधान आहे। पुढची गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील ताण कमी करा। पण ताण कमी करा बोलून होतं का बरं? अजिबात नाही। जर तुमच्या जीवनामध्ये भक्तिमार्ग नसेल, तुमच्या जीवनामध्ये समर्थ विचार नसतील तर तुमच्या जीवनातला ताण कमी होईल का बरं? कधीच होणार नाही।
हे आयुष्य आहे ना, हे आयुष्य मृत्यू मोक्ष यामध्येच गुरफटलेलं आहे ना. म्हणजे मृत्यू आणि मोक्ष यामधील फरक काय आहे बरं? माऊली म्हणतात ना की श्वास पूर्ण झाले ना आणि इच्छा बाकी राहिल्या म्हणजे तो मृत्यू आहे. आणि मोक्ष कधी निर्माण होतो बरं? जेव्हा श्वास बाकी आहेत आणि आपल्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, त्यालाच आपण मोक्ष म्हणतो ना. म्हणजेच मृत्यू आणि मोक्षामधला फरक आहे ना, तो तुम्हाला कळालेला असेल. पण जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये हा मान सन्मानाची अपेक्षा होते ना, म्हणजे ती अपेक्षा नाहीशी झाली म्हणजे मनाची शांती वाढू लागते. आणि ही मनाची शांती आहे ना, एक दिवस मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करते. म्हणजे ही मनाची शांती कोणाला नको आहे बरं? पण मनुष्याचं जीवन एवढं दुःखांनी बरबटलेलं आहे ना की मनशांती तो विसरून बसलेला आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना, आधी काम करावं, जबाबदाऱ्या पूर्ण करूया, मग आयुष्य आपण एन्जॉय करूया. पण कळत नकळत 40-50 ओलांडली जाते आणि या वयानंतर शरीर मर्यादा दाखवायला लागतं. आजार औषधं साथीला येतात. मग मनासारखं जगणं जमत नाही. म्हणून आनंदी नेहमी नंतर ठेवू नका, कारण हे आनंद आयुष्य आहे ना, ते लगेच जगायला सुरुवात करा. या जबाबदाऱ्या आहेत ना, आयुष्यामध्ये कधीही संपत नाहीत. पण आयुष्य कधी थांबतं का बरं? कधीच नाही. आजचा आनंद पुढे ढकलू नका, कारण वय मनुष्याचं कधीच थांबत नाही. म्हणून लाखोंची गाडी चावी आणि ब्रेकवर अवलंबून असते ना, करोडोंचं घर आहे कुलूप आणि चावीवर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व आहे ना, आपले विचार संस्कार आणि स्वभावावर अवलंबूनच आहे ना. म्हणून आपले जर काही रॉयल बनवायचं असेल ना, तर विचार रॉयल बनवा, संस्कार रॉयल बनवा, आपला स्वभाव रॉयल बनवायला हवा. पण आपण मात्र अहंकार रॉयल बनवतो, लोभ रॉयल बनवतो, राग रॉयल बनवतो. मग आपल्या जीवनामध्ये भक्ती मार्गामध्ये तुम्ही राहू शकाल का बरं? कधीच राहू शकणार नाही. तुमच्या जीवनाची सूत्र आहेत ना, ती अंधकर्मी जीवनामध्ये निर्माण होतील. म्हणून आयुष्यामध्ये आनंद निर्माण करायचा असेल ना, तर मनुष्यानं आपल्या जीवनामध्ये सुंदर जीवन जगायला हवं. आणि हे सुंदर जीवन जगता कधी येईल बरं? जेव्हा हे समर्थ विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील, तेव्हाच आपण आनंदी जीवन जगू ना. पण मनुष्याच्या जीवनामध्ये होतं काय बरं? मनुष्य नुसता दुसऱ्यांच्या जीवनावर लक्ष देत असतो. पण स्वतःकडे असलेली बोटे आहेत ना, ती स्वतःकडे आहेत. एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, पण स्वतःकडे असलेलं तो सर्व काही विसरून जातो. म्हणजे दुसऱ्याकडे जे काही आहे ना, त्यावर तुझं जीवन निर्माण होत नाही. तुझ्याकडे जे आहे ना, ते तू पहा, तेव्हाच तुझी कर्म श्रेष्ठ होतील ना. आपण सुद्धा तिथेच चुकतो. म्हणजे मनुष्याचं जीवन हे दुसऱ्यांच्या जीवनावर अवलंबून असतं का बरं? नाही ना. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही आहे ना, त्यातच तू समाधान मानायला हवं. म्हणजे आपण महाभारतामध्ये सुद्धा पाहिलं, अर्जुन, कर्ण आणि श्रीकृष्ण या तिघांमधील संवाद आहे ना. मनुष्यानं जीवन जगावं कसं, जीवनामध्ये आपल्या समाधान निर्माण कसं करावं आणि दाणी कोण आहे, या सर्व गोष्टींची उत्तरं आहेत ना, ती मनुष्याला मिळून जातात. म्हणजे मनुष्याकडं भरपूर श्रीमंती आहे म्हणून तो एकेकाला दान करतो. म्हणजे दानकर्म झाले का बरं? मनुष्यानं दाणी कुणाला म्हणावं? की जो स्वच्छंद मनाने दान करतो ना, त्यालाच दाणी म्हणतात ना. अर्जुन हा सर्वश्रेष्ठ योद्धा होता, तरीसुद्धा कर्णापेक्षा तो दानी होता का बरं? अजिबात नाही. बघा, एकदा अर्जुनानं श्रीकृष्णांना विचारलं की कर्णाला सगळ्यात दानशूर का म्हटलं जातं बरं? एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन कुठेतरी जात होते.
वाटेत अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं, हे प्रभू, माझ्या मनात एक कुतूहल निर्माण झालेलं आहे. जर तुमची परवानगी असेल ना तर मी विचारू शकतो का बरं? श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, अर्जुन, तू मला काहीही विचारू शकतोस. तेव्हा अर्जुन म्हणाला, आजपर्यंत हे समजलं नाही की मी सुद्धा खूप दान करतो, पण सर्वजण कर्णाला महादानी का म्हणतात बरं? बघा, आपल्या जीवनात सुद्धा पडलेला हा प्रश्न आहे. मी एवढेही भक्ती मार्ग करतो, एवढे दान धर्म करतो, एवढ्या कर्मानं राहतो, तरीही सुद्धा माझा दुश्मन आहे ना, माझ्यापेक्षा श्रीमंत का? तो तर पापकर्म करतो, तरीही सुद्धा तो माझ्यापेक्षा पुण्यवान का आहे बरं? लोक त्यालाच का मान देतात, मलाच का मान देत नाही? म्हणजे चांगली चांगली लोक सुद्धा यामध्ये बुडून जातात. म्हणजे काय बरं? म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांच्या लाईफमध्ये घुसतो ना, तेव्हा आपल्याला दुःख होत असतं, हे आपण विसरून जातो. तशी अवस्था अर्जुनाची इथे झाली होती. कारण अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाला विचारूच लागला होता ना. बघा, पण सर्वजण कर्णाला महान दानी का म्हणतात असं अर्जुनानं श्रीकृष्णाला विचारलं. आणि हा प्रश्न तो ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, आज मी तुझी उत्सुकता आहे ना ती नक्कीच पूर्ण करणार आहे. श्रीकृष्णांनी जवळच्या 2 टेकड्या सोन्यामध्ये रूपांतरित केल्या. यानंतर त्या अर्जुनाला म्हणाले की अर्जुन, तू या सोन्याच्या 2 टेकड्या आहेत ना, जवळच्या लोकांना वाटून टाक. अर्जुनानं भगवंताची परवानगी घेतली आणि लगेच ते काम करायला निघाला. त्यानं सर्व गावकऱ्यांना बोलावून घेतलं, त्यांना एक ओळ तयार करण्यास सांगितली. आता मी तुम्हाला सोनं वाटून देतो आणि सोनं वाटण्यास सुरुवात केली. गावकरी अर्जुनाचा खूप जय जयकार करू लागले. अर्जुनानं टेकडीवरून सोनं उचलून गावकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. अर्जुन सतत 2 दिवस 2 रात्री म्हणजे असं करता करता अर्जुन सर्व सोनं वाटत होता. आतापर्यंत त्याचा अहंकार निर्माण झाला होता. गावातील लोक परत येत होते, पुन्हा रांगेमध्ये उभे राहत होते. म्हणजे आपला स्वभावच असतो ना, जिथे आपला फायदा होत असेल ना तिथे आपण पुन्हा पुन्हा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इतकं वेळ सोनं वाटून अर्जुन बराच थकला होता. अर्जुन ज्या 2 टेकड्यांवरून सोनं काढत होता त्याचा आकार आहे ना, तो अजिबात कमी झाला नव्हता. त्यांनी श्रीकृष्णांना सांगितलं की आता मी हे काम करू शकणार नाही, मला थोडी विश्रांती हवी आहे. श्रीकृष्ण म्हणाले की ठीक आहे, तू आता विश्रांती घे. आणि कर्णाला बोलावलं. बघा, आता खरी हे सार आहे ना, जीवनाचं सार इथून चालू होतं. जेव्हा श्रीकृष्णाने कर्णाला बोलावलं ना, त्यांनी कर्णाला या 2 टेकड्यांचं सोनं गावकऱ्यांमध्ये वाटून देण्यास सांगितलं. तेव्हा कर्णाने लगेच सोन्याचं वाटप सुरू केलं. त्यानं गावकऱ्यांना बोलावून सांगितलं, हे सोनं तुमचं आहे, ज्याला जेवढा हवा आहे ना तेवढं तुम्ही घेऊन जा. असं बोलून कर्ण तिथून निघून गेला. हे पाहून अर्जुन म्हणाला, माझ्या मनात असं करण्याचा विचार का आला नाही बरं? श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेशात्मक रीतीने म्हणाले. यावर श्रीकृष्णानं उत्तर दिलं की तुला सोन्यानं मोहित केलं आहे. कोणत्या गावकऱ्याला किती गरज आहे ना हे तूच ठरवत होतास. तू टेकडीवरून तेवढंच सोनं काढून त्यांना देत होतास. म्हणजे दाता असण्याची भावना आहे ना ती तुझ्यामध्ये निर्माण झाली होती. दुसरीकडं कर्णानं तसं केलं नाही. सर्व सोनं गावकऱ्यांना देऊन तेथून निघून गेला. म्हणजे आपल्यासमोर कोणीही त्याचा जय जयकार करावा किंवा स्तुती करावी असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. त्याच्या पाठीमागे लोक काय बोलतात याने त्याला काहीही फरक पडत नाही. हे ज्ञानप्राप्ती झालेल्या माणसाचं लक्षणच आहे ना. पण आपण मात्र आयुष्यामध्ये चुकतो कुठे बरं? आपण जेव्हा भक्ती मार्गामध्ये येतो ना, अशी भरपूर लोक असतात की आपल्या पाठीमागे आपल्या समोर
आपल्याला वाईट साईड बोलत असतात, तो भक्ती मार्ग असा आहे. त्या भक्ती मार्गामध्ये जाऊ नको. त्या भक्ती मार्गातले लोक वाईट आहेत, अवगुणी आहेत, पण आपण मात्र त्यामध्ये बुडून पाहतो का बरं? आपल्याला काही माहीत नसताना आपण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देतो. पण संतांनी सांगितलेलं आहे ना, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. आपण लोकांचं ऐकतो आणि लोकांचंच करतो, मग आपलं मन कुठे जातं बरं? म्हणून हे मन आहे ना, समर्थांनी सांगितलेलं आहे, हे मन जोपर्यंत एकचित्त होत नाही, स्थिर होत नाही, तोपर्यंत मन तुमचं व्यवस्थित निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही. म्हणून या मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला उपासना सांगितलेली आहे ना, आपल्याला श्रवण सांगितलेलं आहे, आपल्याला नियम दिलेले आहे, त्या नियमांवर आपल्याला चालायला सांगितलेलं आहे. पण आपण मात्र तसं करतो का बरं? अजिबात करत नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी बघा त्या अर्जुनाच्या प्रश्नाचं सुंदर उत्तर दिलं. अर्जुनालाही आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं होतं. म्हणजे या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? की दानाच्या बदल्यात धन्यवाद किंवा आभाराची अपेक्षा करणं याला ढिळच म्हणतात ना. म्हणजे भेट नाही. जर आपल्याला कोणाला दान किंवा मदत करायची असेल ना, तर आपण ती कोणतीही अपेक्षा किंवा आशा न ठेवता केली पाहिजे. म्हणजे ते आपलं चांगलं कार्य आहे ना, आपला अहंकार नाही. आणि आपण केलेलं कोणतेही दान हे गोपनीय असावं, ते कुणालाही माहीत करून देऊ नये, तेच दान ठरत असतं. पण आपण चार चौघामध्ये दान करत असाल ना, तर ते दान राहत नाही, त्याला अहंकार चिकटून जातो. म्हणून एक गोष्ट कधीही लक्षात ठेवावा. तुमच्या जीवनामध्ये कधी तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला जात असाल, मंदिराची बघा पाया उभारणी असेल किंवा मंदिराला कुठल्या दान देत असाल, तर अजिबात ते दान आहे ना, ते लोकांपर्यंत जाऊ देऊ नका. ते गोपनीय ठेवा. तेच पुण्याचं काम आहे. आणि त्याचं दानानं आपल्या जीवनामध्ये धन संपत्ती वाढत असते. तुम्ही कधी विचार केला आहे का, ही निर्मळ भक्ती मनुष्याच्या जीवनामध्ये कधी घडत असते बरं? जेव्हा भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये तिसरा कधीच कुणी येत नसतो ना, तेव्हा ही निर्मळ भक्ती घडत असते. आता जेव्हा तुम्ही दान धर्म करताना, तर ते भगवंतालाच माहीत असायला हवं, पण आपण पूर्ण समाजाला माहीत करतो. मग ते पुण्यामध्ये रूपांतर होईल का बरं? कधीच होणार नाही. भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ना, मग तो भक्ती मार्ग असू द्या किंवा नात्यांमधील बंध असू द्या. हा नात्यांमधील सुद्धा बंध आहे ना, मनुष्यानं अलिप्तपणे करायला हवा. कुणावर आपलं किती जीव आहे ना, आपले नाती किती संबंध आहेत, त्या नात्यांचा संबंध आहे ना, या वैखरीनं खराब करत जाऊ नका. कारण वैखरीतून निघालेला एक अपशब्द आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो. मनुष्याला मोक्ष प्राप्ती परत नेत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा किती भांडणं निर्माण होतात, आपल्या जीवनामध्ये किती वाद निर्माण होतात. मग पुन्हा आपण म्हणतो की मी भक्ती मार्गामध्ये असून सुद्धा, चांगले कर्म करून सुद्धा माझे दुश्मन निर्माण होत आहेत. पण हे दुश्मन निर्माण करण्याचं काम केलं कोणी बरं? तूच केलंस ना. म्हणून आयुष्यामध्ये कितीही संकट जरी आलं, किती जरी दुःख जरी झालं, तरीही आपल्या नियमांमध्ये तुम्ही बदल करू नका. परश्री माते समान परधन भयावं, या गोष्टी आहेत ना, मनुष्यानं निरंतर आपल्या जीवनामध्ये जाग्या ठेवायला हव्यात. पण आपण मात्र या गोष्टी विसरून जातो. आपल्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय काही राहील का? अशी बरीच माणसं आहेत, 10-10, 20-20 वर्ष झाली भक्ती मार्गामध्ये, पण तरीसुद्धा समोरच्याला काय बोलावं, समोरच्याचं मन कसं दुखलं जाईल, कसं दुखलं जाणार नाही, याबद्दल त्यांना कधीच काही पडलेलं नसतं. पण जो मनुष्य माणसामध्ये देवत्व निर्माण करतो ना, मनुष्य समोरच्याला बोलावं कसं, ह्यो जो मनुष्य शिकतो ना, तीच खरी भक्ती आहे ना.
की नुसतं ग्रंथ वाचून परिपाठ करून भक्ती घडली जाते का बरं? अजिबात नाही. ही भक्ती म्हणजे श्रेष्ठत्व जीवन जगणं, म्हणजे दुसऱ्याच्या वाट्याला दुःख जरी आलं ना तरी त्याचा दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करून देणं, हीच खरी भक्ती आहे. पण या भक्ती मार्ग आम्ही विसरलेलो आहोत ना. आणि हा भक्ती मार्ग जर जागा करायचा असेल, हा भक्ती मार्ग जागाच आहे, पण आपल्या मन जागं करायचं असेल तर या मनामध्ये समर्थ विचार निर्माण करायला हवे. आणि हे समर्थ विचार आहेत कुठे बरं? हे समर्थ विचार आहेत उपासनेमध्ये. रोज ब्रह्ममुहूर्तावर उठा, संध्याकाळी उपासना करा आणि जीवनाचं सार आहे ना ते समजून घ्या. आणि ते जीवनाचं सार समजेल कुठे? ते समजेल श्रवणामध्ये. म्हणून श्रवणसुद्धा रोज श्रवण करा. जीवनाचं खरं मूल्य आहे ना ते खरी कर्मामध्ये आहे. आणि हे कर्मच तुमचे श्रेष्ठ झाले नाहीत ना तर तुमच्या जीवनामध्ये मोक्षप्राप्ती होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून हा मनुष्य आहे ना, मनुष्य अगोदर या गोष्टीचा विचार करतो की देवा आमच्या जीवनामधल्या इच्छा पूर्ण करा, नंतर मोक्षप्राप्ती होईल तेव्हा होईल. पण समर्थांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे ना. समर्थांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. सदा राम नामे वदा पूर्ण कामे, कदा बाधिजेना पदानी ते नेमे, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. म्हणजे जो मनुष्य सतत रामनामाचा जप करतो ना त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वदा म्हणजे वचन किंवा प्रतिज्ञा. जो रामनामाची व्रतस्थपणे आराधना करतो त्याचं जीवन परिपूर्ण होतं. मनुष्याच्या सर्व प्रकाराच्या म्हणजे या ऐच्छिक आणि परमार्थिक गरजा आहेत ना त्या पूर्ण होऊन जातात. म्हणजे रामनाम नित्य नेमानं जपणाऱ्या व्यक्तीला कोणतीही बाधा आणि संकट आहेत ना कधीच मार्गात येत नाही. कारण निरंतर त्याचं मन एकचित्त झालेलं असतं, ते मन निर्मळ झालेलं असतं. पुढे समर्थांनी वर्णन केलेलं आहे ना, मदालस्य हा सर्व सोडून द्यावा, प्रभाते मणी राम चिंतित जावा. म्हणजे अहंकार म्हणजे मद आणि आळस म्हणजे आळस्य हे पूर्णपणे सोडूनच द्यायला हवं ना. म्हणजे हा अहंकार आहे, हा साधनेतील सर्वात मोठा अडथळा आहे. आणि आळस या आध्यात्मिक उन्नतीला मारकच आहे ना. म्हणून भक्तानं आपलं जीवन आहे ना ते शिस्तबद्ध जीवन जगायला हवं, नम्र बनवायला हवं. पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम श्रीरामाचं चिंतन करावं. आणि सकाळी सूर्योदयाच्या वेळी वातावरण शांत असतं आणि मनही प्रसन्न आणि निर्मळ असतं ना. अशा वेळी केलेलं रामनाम चिंतन आहे ते नेहमी प्रभावी ठरत असतं आणि संपूर्ण दिवस सकारात्मकतेने भरूनच जातो ना. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दर श्रवणामध्ये आपल्याला सांगण्यात येतं ना की मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावरच उपासना का करावी बरं? आपल्याला वेगळी वेळ का सांगितलेली नाही बरं? कारण ब्रह्ममुहूर्तावर जागलेला मनुष्य असतो ना त्या मनुष्याची ऊर्जा एवढी श्रेष्ठ निर्माण होत असते की त्या मनुष्य पूर्ण ऊर्जेने भरून जातो. आणि त्याच्या मनामधील स्वप्न असतात ना त्या स्वप्नांच्या पाठीमागे तो आपोआप लागून जातो. आणि कधी ती स्वप्न सत्यात उतरून जातात ना हे मनुष्याला सुद्धा कळत नाही. म्हणून आयुष्यामध्ये पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवायची असतील तर ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरुवात करा. जीवनाचं कल्याणच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.